सिलेंडर स्फोटामुळे वाडीगाव हादरले। बंद हॉटेलमध्ये 2 कमर्शियल सिलेंडरचा स्फोट। विद्यार्थिनीने जीव वाचविण्यासाठी मारली बिल्डिंगवरून उडी, दोघे गंभीर जखमी। खामगाव, अनुप गवळी, महाभूमी डिजिटल। खामगाव शहरापासून जवळच असलेले वाडीगाव सिलेंडर स्फोटामुळे हादरले आहे। बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये अचानक दुपारच्या वेळेस कमर्शियल सिलेंडरचा एकामागे एक असे 2 स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत एक टेलर व्यावसायिक आणि एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना एप्रिल 17 रोजी सायंकाळी 5 वाजेदरम्यान उघडकीस आली आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल आर्याच्या वर काही विद्यार्थी रूम घेऊन भाड्याने राहत होते। स्फोटाचा आवाज आणि आगीने पेट घेतल्याने हॉटेलच्या वरील रूममधील 3 ते 4 विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या होत्या। त्यातील कादंबरी गजानन सोनटक्के 20 या विद्यार्थिनीने घाबरून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी वरून खाली उडी घेतली। या भीषण उडीमुळे तिच्या तोंडाला गंभीर इजा होऊन ती बेशुद्ध झाली होती। इतर विद्यार्थिनींना सुदैवाने रूममधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। टेलर व्यावसायिक आगीत भाजले। हॉटेलच्या बाजूला असलेले टेलर अशोक अनोकार 70 हे सुद्धा लागलेल्या आगीत भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाले। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोन्ही जखमींना जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले। सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। मोठे नुकसान आणि बचाव कार्य। या भीषण सिलेंडर स्फोटामुळे हॉटेलसमोर उभी असलेली एक नवीन दुचाकी सुद्धा जळून खाक झालीय। घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बंबाचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले। यावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष पती सागर फुंडकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। स्फोट इतका भीषण होता की परिसर पूर्णपणे हादरून गेला होता। बोलते माझी हॉटेल मी ही ईश्वर इंग्रज चालवायला दिली होती आणि माझी हॉटेल बंद होती। ईश्वर सोपा आणि ईश्वर इंगळे वडिलांचं नाव ज्ञानदेव इंगळे त्यांना मी चालवली होती हॉटेल ही आणि ते चालवत होती हॉटेल। मी माझ्यासुद्धा काम करत असताना अचानक उष्णतेमुळे स्फोट झाला आणि हॉटेल जळाली।